नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजपासून बरोबर 99 वर्षापूर्वी पूर्वीच्या अलिबाग आणि आत्ताच्या रायगड जिल्ह्यातील महड येथील तळ्यात अस्पृश्यांना पाण्याला हात लावू देत नसत, पाणी घेऊन जाऊ देत नसत आणि पाणी पिऊ दिलं जात नसत. या अस्पृश्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ मग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महडमध्ये जाऊन तेथील या तळ्यावर आपल्या अस्पृश्य बांधवांना एकत्र नेऊन सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाला चवदार तळ्याचा सत्याग्रह असं संबोधलं जाऊ लागलं. आज त्या गोष्टीला 99 वर्ष पूर्ण झाली असून चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष सुरू झालं आहे. आज महड येथे देशातील कानाकोपऱ्यातून असंख्य दलित बांधव एकत्र जमले होते. चवदार तळ आणि तिथं असलेलं स्तंभ यावर विद्युत रोषणाई केली होती. आज महाराष्ट्र सरकारतर्फे पण सकाळी 10 ते 11च्या दरम्यान एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते चवदार तळे आणि त्या परिसराचं सुशोभीकरण करण्याच्या कामाचं भूमिपूजनही झालं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकता आणि जातीनिरपेक्ष असं समाज राहावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची सदैव समाजाला आठवण राहावी यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून त्यामुळंच आमच्या सरकारनं महडचा चवदार तळ आणि त्याचा परिसर सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचं भूमिपूजन आज मी करत आहे. या कार्यक्रमाला केंद्रातील सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, मंत्री सिरसट, रायगडचे मंत्री पालकमंत्री तटकरे, आदित्य तटकरे, त्यानंतर भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे आदी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाला लाखभराच्या घरात जनसमुदाय पण उपस्थित होता. आता पुढच्या वर्षी या सुशोभीकरणाचं काम पूर्ण होईल असं सरकारकडून सांगण्यात येत असून काम पूर्ण झाल्यानंतर मग इथलं सौंदर्यात आणखी भर पडेल आणि या चवदार तळ्याला भेट देण्यासाठी येणाऱ्याची संख्या पण वाढेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. आज चवदार तळ्याच्या सत्याग्रह दिन संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पण अनेक ठिकाणी भीम अनुयायांनी साजरा केला. या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अनेकांनी त्यांचं स्मरण केलं. अनेक ठिकाणी
कार्यक्रम पार पडले. प्रत्येक जिल्ह्यात पण हा कार्यक्रम झाला. मंत्रालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला सचिवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला होता. एकंदरीत पाहता आज चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचं शताब्दी निमित्तानं विविध कार्यक्रमाचं पण ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. आज रमजानचा शेवटचा रोजा आहे. उद्या रमजान ईद संपूर्ण जगात साजरी होईल. परंतु या रमजान ईदच्या कार्यक्रमावर आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या सावट पण असणार आहे. त्यामुळं त्या भागातील मुस्लिम बांधव पवित्र असा हा रमजान ईद सण कसा साजरा करतात याकडं जगाचं लक्ष लागून असणार आहे. कदाचित उद्याच्या दिवस तरी इराण, इस्रायल, अमेरिका हे जे सध्या 20 दिवसापासून जास्त काळ सुरू असलेलं युद्ध आहे, त्या युद्धाला एक दिवसासाठी का होईना युद्धविराम देतील अशी शक्यता आहे. बघूया आता त्या काय. उद्या सकाळी 8:30-9च्या दरम्यान रमजानची नमाज ईदगाह मैदानावर नमाज अदा करणं मुस्लिम बांधव करतील आणि मग सर्व एकमेकांना ईदच्या शुभेच्छा पण देतील. उद्याच्या दिवशी अनेक हिंदू बांधवही आपल्या मुस्लिम बांधव मित्रांना शुभेच्छा देताना आपल्याला दिसतील. मुस्लिम बांधव इतर समाजातील त्यांच्या मित्रांना रमजान ईदसाठी आपल्या घरी सुरकुंबा, गुलगुले वगैरे खाण्यासाठी पण बोलवतील. उद्याचा दिवस हा असा मुस्लिम धर्मियांच्या दृष्टीनं पवित्रच असणार आहे. गेल्या 3 दिवसापासून अवकाळी पाऊस पडतच आहे. हा नुसता पाऊस पडत नाही तर याबरोबर गारांचा पण वर्षाव होत आहे आणि त्याचबरोबर सोसायटीचं वारं पण सुटत आहे. हा पाऊस ठराविक एकाच भागात पडतोय असं नाही. तो धाराशिव जिल्ह्यात पण पडलाय, तिकडं लातूरकडं पण पडलाय, सोलापूर जिल्ह्यात पण पडलाय, सांगलीत पण पडलाय, इकडं नाशिक, नंदुरबारकडं पण त्यानं झोडपून काढले. जळगावात पण त्यानं हजेरी लावली. एकंदरीत पाहता महाराष्ट्रातल्या बहुसंख्य भागात या अवकाळी पावसानं गेल्या 3 दिवसापासून हजेरी लावलेली आपण पाहता. आजही आकाशात नभ दाटून आलेली आहे आणि त्या एकंदरीत वातावरण पाऊस येण्यासारखं आहे. पण तो येईल का नाही हे त्याच्यात आता आपल्याला सांगता येणार नाही. परंतु हवामान तज्ज्ञ, हवामान अभ्यासक, हवामान खाते यांच्या अंदाजानुसार आज पण अवकाळी पाऊस येईल असाच आहे. आज धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात सकाळी साधारणतः 11:40 ते 11:50च्या दरम्यान भूगर्भात मोठा असा आवाज आला. त्यामुळं सर्वत्र काही काळ घबराट निर्माण झाली होती. अनेकांच्या घरातील भांडी पण हल्ल्याचं सांगण्यात येत आहे. हा आवाज तर महिन्यातून 1-2 वेळेस येतोच असा गेल्या 6-7 महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यातील लोकांना अनुभव आहे. मात्र हा आवाज काय येतो, कशामुळे येतो याचं भूगर्भशास्त्रज्ञांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. मध्यंतरी कोणीतरी अभ्यासकानं सांगितलं की पाण्याची पातळी जशी थोडी खालीवर होईल त्यामुळं भूगर्भात
हालचाल होते आणि त्याच्यामुळं हा आवाज येतो असं त्या अभ्यासकाचं म्हणणं आहे. पण वास्तव याचा खोलात जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जनतेला या अभ्यासाचं निष्कर्ष सांगणे पण गरजेचं आहे. आज आता आपण तिथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.